Hello, good morning, friends. Today we are going to learn how to use I have. म्हणजे पहा आय हॅवचा वापर आपल्याला कसा करायचा आहे हे आज आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माझे नवनवीन व्हिडिओ आता युट्यूबवरती येणं सुरू झालेलं आहे की जे आता कधीच आपण कुठं बघितले नसतील, वर्गामध्ये शिकलेले नाहीत, परंतु ते व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर आपल्याला 100% वाक्य कसे तयार करायचे त्याची आपल्याला 100% त्याचा फायदा होणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर कोणी नवीन असेल त्यांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आय हॅव म्हणजे काय? तर आय हॅव म्हणजे एकदम सोपं आहे की आय हॅव म्हणजे मला आहे किंवा माझ्याकडे आहे. आता दुसरा आहे आय हॅव टू म्हणजे मला करायचं आहे. फक्त टू राहिल्यामुळे काय आलं, आय हॅव टू मला करायचं आहे प्लस त्या ठिकाणी आपण क्रियापदाचं पहिलं रूप घेत असतो. तिसरं आहे आय हॅव मी केलं आहे प्लस आपलं आय हॅवच्या पुढे आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. आता हे करत असताना आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे की आपण वाक्य कशी तयार करायची. आणि वाक्य तयार केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कोणतं कधी घ्यायचं बघा, हे आपण बघणार आहोत. आता पहा, साधं वाक्य आहे की आय हॅव. आपण बघूया सुरुवातीला. आय हॅव म्हणजे मला आहे किंवा माझ्याकडे आहे. आता पहा आय हॅव. आता माझ्याकडे पेन आहे. पहा, घेऊन घ्या. माझ्याकडे पेन आहे. आता या वाक्याला आपण इंग्रजीमध्ये कसं लिहायचं आहे बघितलं. पहा, माझ्याकडे साठी किंवा मला लिहा. मला पेन आहे किंवा माझ्याकडे पेन आहे. तर माझ्याकडे साठी आय. आपल्याला माझ्याकडे साठी लिहायचं आहे आय हॅव अ पेन. पहा, आय हॅव अ पेन. माझ्याकडे पेन आहे. आता दुसरं आहे आय हॅव मोबाईल. माझ्याकडे मोबाईल आहे. माझ्याकडे मोबाईल आहे. आता माझ्याकडे मोबाईल आहे तर याला आपण कसं लिहायचं, आय हॅव अ मोबाईल. आय हॅव अ मोबाईल. एकदम सोपं आहे. आपण ज्या वस्तू आपल्याकडे असतात त्याविषयी आपण काय करायचं, आय हॅव अ कार. आता माझ्याकडे कार आहे. आता याला आपण कसं लिहिणार मुलांनो, तर आय हॅव अ कार. आय हॅव अ कार. एकदम सोप्या साध्या भाषेमध्ये आपण सोपी वाक्य या ठिकाणी घ्यायचे. ज्या वस्तू तुमच्याकडे, आय हॅव बुक, आय हॅव स्टोरी बुक, आय हॅव नोटबुक, म्हणजे आपण कितीतरी आपल्याकडे ज्या वस्तू आहेत, आय हॅव शॉर्पनर, आय हॅव रबर, म्हणजे आपल्या कंपास मधल्या वस्तू किती आहेत बघा. आय हॅव कंपास, आय हॅव पेन, आय हॅव ब्लॅक पेन, आय हॅव ग्रीन पेन, आय हॅव रेड पेन. म्हणजे कलरचे नाव घेऊन सुद्धा आपण पेनची नावं देऊ शकतो. म्हणजे असे वाक्य आपल्याला माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना मी जर सांगितलं, मुलांनो तुम्ही काय करा, एक अर्ध्या घंट्यामध्ये जेवढे होतील तेवढे इंग्रजी वाक्य लिहा. तर मुलं असे खरं कर किती लिहितो, 100च्या वरच. 100 नाही, जवळपास 200-300 हुशार मुलं लिहितात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची आय हॅवची प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण दुसरा मुद्दा बघूया. आय हॅव झाल्याच्या नंतर घेऊ आपण की आय हॅव टू. आता आय हॅव टू म्हणजे काय बघा बरं. तर या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा, लक्ष द्या बरं तुम्ही, की या ठिकाणी आय हॅव टू म्हणजे काय, की मला करायचं आहे. आता समजा मला जेवायचे आहे, तर काय म्हणणार आपण, आय हॅव टू इट. पहा, मला जेवायचे आहे. आता मला जेवायचे आहे या ठिकाणी काय घेणार आपण बघा मुलांनो, मला साठी घ्यायचं आय हॅव टू. आय हॅव टू घ्यायचं या ठिकाणी करायचं असल्यामुळं. आणि काय रे मुलं, काय करायचं तुला बाळा, तर इट म्हणजे जेवण. आय हॅव टू इट, मला जेवायचे आहे. झालं. आय हॅव टू, आय हॅव टू इटन घ्या. आता आय हॅव टू इटन म्हणजे मला जेवायचे
आहे. हे काय झालं, कोणतं रूप आहे मुलांनो? इट एट इट. आय हॅव टू इट बरोबर आहे. बघा, आय हॅव टू म्हणजे मला जेवायचे आहे. हे आहे आपलं, एखादी गोष्ट आपण करत आहोत त्याला आपण काय म्हणतो, इटच म्हणणार ना. इट म्हणजे मला जेवायचे आहे, खायचे, मला खायचे आहे. समजा मला जेवायचे आहे, मला खायचे आहे. दुसरं या मुलांनो, आता मला काम करायचे आहे, मला काम करायचे आहे. आता मला काम करायचे आहे यासाठी आपण काय घेणार मुलांनो? आय हॅव टू पहिल्यांदा घ्या. मला साठी आय घ्या, आय हॅव टू, आणि कामासाठी काय येणार? वर्क. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. फी1 फर्स्ट फॉर्म. फी1 म्हणजे वर्क फर्स्ट फॉर्म, म्हणजे क्रियापदाचा पहिला फॉर्म या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. एखादी गोष्ट पूर्ण झाली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. इथं मी इथं म्हणलो का, तर ते क्रियापदाचं तिसरं रूप जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण केली आहे, मी केलं आहे, एखादी पूर्ण काम झालं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ती घ्यायचं आहे. आता पहा मुलांनो, पुढे घ्या. रीड, मला वाचायचे आहे. मला वाचन करायचे आहे किंवा मला वाचायचे आहे. तर यासाठी काय घेणार आपण? आय हॅव टू रीड. आय हॅव टू रीड. पहा, सोपं आहे. मला सांगायचे आहे. मला सांगायचे आहे. तर काय मुलांनो या ठिकाणी आय हॅव टू टेल. आय हॅव टू टेल. टेल. आता पहा, स्पीक म्हणजे काय मुलांनो? बोलणे. मला बोलायचे आहे. मला बोलायचं असेल, तुला बोलायचं आहे ना, तू काय म्हणा मग? आय हॅव टू स्पीक. म्हणजे बोलण्यासाठी स्पीक आहे ना मुलांनो. आता टेल म्हणजे सांगणे. हे असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. काही मुलं थोडी गलती करतात. पुढे होऊया आपण. आता आहे मी केलं पाहिजे साठी काय घ्यायचं बघा, मी केलं पाहिजे. आता काय केलं पाहिजे? आय हॅव टू, आय हॅव रीड, मी वाचलं पाहिजे. हे झालं आपण मी केलं पाहिजे. आता बघूया आपण पुढचा मुद्दा. आय हॅव थॉट, मी विचार केला आहे. मी विचार केला आहे. तर यासाठी काय येईल? आय हॅव थॉट. आय हॅव थॉट. मी वाचले आहे. तसं पुढचा घेऊ. मी वाचले आहे. यासाठी काय मुलांनो? आय हॅव रीड. आय हॅव रीड. आता मी खाल्ले आहे. मी खाल्ले आहे. या ठिकाणी खाण्याची पूर्ण क्रिया झाली. खाण्याची क्रिया पूर्ण झाली आहे. पहा या ठिकाणी लक्ष द्या. मी साठी घ्यायचं आय हॅव प्लस हॅव झाल्यानंतर इटन. EATEN. इटन म्हणजे खाल्लेले आहे. पहा या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप थिंक, थॉट. नंतर इट, एट, इटन. मी गेलो आहे. आता मी गेलो असेल काय मुलं बघ, मी गेलो आहे. मी पुण्याला गेलो आहे. असं म्हणायचं का म्हणा आपण? आय हॅव गॉन. गो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि गॉन म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आय हॅव गॉन, मी गेलो आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.